मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा तेती महाद्वारा हरी भेटी महिम्न पारंते परम विदुषो यद्य सदृशी सुधिर ब्रह्मादीनामपि तदव सन्नस्त्वयि गिरः अथा वाच सर्वस्वमति परिणामावधि गृह्णन् ममापेश स्तोत्रे हर निरपवाद परिकरः विठ्ठल। येतो एक संता ठाई येतो एक संता ठाई लाभ पायी उत्तम म्हणविता त्यांचे दास पुढे आस पुरेना। संप्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला 4 चरणाचा मानवी जीवनातला योग्य लाभाच्या स्थळाचं दिग्दर्शन करणारा अभंग सेवेकरता निवडलाय। भगवान श्री कुलस्वामी खंडेरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये सालाबाद प्रमाणे संपन्न होत असलेला याही वर्षीचा या छोट्याशा वाडीने केलेला मोठा उत्सव आहे। मी ग्रामस्थांच्या चरणी कामटवाडी ग्रामस्थांच्या चरणी मोठ्या अंतःकरणपूर्वक प्रणाम करतो। आपणा सगळ्यांना धन्यवाद देतो। थोडासा आवाज द्या। मोठ्या माणसाने मोठं काम केलं तर जगामध्ये फार त्याची चर्चा होत नाही, कारण मोठ्या माणसाने मोठंच काम करायचं असतं असा नियम आहे। एखाद्या मोठ्या माणसाने छोटं काम केलं तर जगामध्ये त्याचा उपहास होतो, त्याची निंदा होते, त्याची निर्वत्सना होते, त्याची विवंचना होते। का? अरे खूप मोठा माणूस आहे पण काम छोटं केलं। पण ज्यावेळेला छोटी माणसं मोठी कामं करत असतात त्यावेळेला इतिहासाला त्या केलेल्या कामाची दखल घ्यावीच लागते। आणि असं जे छोट्याशा गावाने केलेलं हे मोठं काम आहे। हा मोठा उत्सव छोट्या गावाने केलेला छोटस गाव आहे पण भला एकोपा खूप आनंद गावामध्ये आपल्या सगळ्यांच्याच वास्तव्याने दिसून येतोय। आपल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावरती असलेली परमार्थिक साधनेची ऊर्जा दिसून येते। आपण पुण्यवान आहात। खंडेरायाचा पवित्र दरबार आपल्याला प्राप्त झाला। कामटा बांधून मंदिर उभारलं म्हणून कामटवाडी असं नाव या गावाला पडलंय। पांडुरंगाच्या मंदिरानंतर मला असं वाटतं या मंदिराची उभारणी झाली। तसा जवळून इतिहास जर पाहिला तर भगवान विष्णू जेथे आहे तिथं भगवान महादेवाला यावंच लागतं। हे खंडेराया म्हणजे महादेव आहे। खंडेरायाची जिथं 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 काही पुरातन स्थान आहे तिथं आपल्याला 4 रूपामध्ये खंडेराय पाहायला मिळतात। एक तर स्वयंभू तांदळा, 2 शिवलिंग, 3 चतुर्भुज मूर्ती। खंडेरायाची रूप सांगतोय तुम्हाला। पहिल्यांदा स्वयंभू तांदळा पाहायला मिळतात, काही ठिकाणी शिवलिंग पाहायला मिळतात, काही ठिकाणी चतुर्भुजाच्या मूर्त्या पाहायला मिळतात। आपल्या इथे शिवलिंग आहे आणि 4था खंडोबाचा जे आपल्या देवघरावर ठेवलेलं असतात ते टाक। या 4 रूपामध्ये खंडेरायाला आपण आराधनेनं पाहतो, वंदन करतो, त्याची मूर्तीची पूजा आपण करतो। मूर्ती पूजक खंडेरायाची पूजा आहे। इतर देवतांच्या उपासनेमध्ये थोडीशी चाल ढकल चालू शकते, पण ती चैत्रातली पौर्णिमा असो, पौषातली असो किंवा चंपा षष्ठी असो। चंपा षष्ठी म्हणजे चंद्रकांत पाटलांची षष्ठी नाही, ती खंडेरायाच्या उपासनेची षष्ठी। जी जी उपासना आपण कराल ती शुद्ध करा, सत्वगुणाची करा। इतरत्र थोडीशी चाल ढकल चालते, पण इथं मात्र ते चालत नाही। अत्यंत सेवेला प्राधान्य देणारी देवता ही खंडेराय आहे की नाही? त्यामुळं त्या षष्टीला बरोबर जो नैवेद्य लागतो तोच काय बनवलं जातं? वांग्याची भाजी नाही, भरीत, वांग्याचं भरीत आणि त्या भरताबरोबर रोडगा
आता रोडगे नवीन पोरीना बनवत सुद्धा येणार नाही. तुम्ही आपल्या बायकोला सांगून पहा समोर आपल्या वयाच्या पोरांना, तिला रोडगा बनवता येणार नाही. बाजऱ्याचा रोडगा बनवला जायचा त्या दिवशी. हो, बरी तर रोडगा निवतीला हारो हारी. काय द्यायचं देवाला? भरीत बनवायचं, रोडगा द्यायचं, बाजऱ्याचा रोडगा. म्हणून बनवता येत नाही म्हणून बाजऱ्याच्या भाकरी आल्या, पर्याय आहे त्याला. नाही तर त्या दिवशी रोडगा बनवला जातो आणि त्या रोडग्याचा भरताचा देवाला नैवेद्य, तोच नैवेद्य त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात खंडेराय ज्यांचं कुलदैवत आहे त्यांच्या घरी बनवलं जातं. ज्यांच्या घरी बनवलं जात नाही त्यांनी आपलं कुलदैवत तपासून घ्या. एकटा आपलं काही चुकतंय, नाही तर मग आपण कुलदेवतेची आराधना तरी चुकतोय. त्या दिवशी हाच नैवेद्य काटेकोरपणानं भगवंताची उपासना केली जाते. प्रत्यक्ष भगवान महादेव आहे आणि महादेवाची उपासना केलीच पाहिजे. या खंडेरायाला चांगल्या चांगल्यानी सलामी केली. कोणी? ज्याने या देशावर एकेकाळी राज्य केलं त्या औरंगजेबाला सुद्धा खंडेरायाचा प्रताप आहे. हो, त्या औरंगजेबानं काय केलं? सगळेच मंदिरं हिंदूचे जेवढे होते त्या मंदिरांवर डल्ला मारायचा, मंदिर उद्ध्वस्त करायची, तिथल्या दानपेट्या लुटायच्या आणि मंदिराची मशीद बनवायची किंवा मंदिर हिंदूंचं दैवत आहे म्हणून विडंबना करायची. सर करता 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 तो जेजुरीला आला. तिथं काय केलं? गेला ना मल्हारी मार्तंड. तिथंही त्याने प्रयत्न करून पाहिला. तिथं वारुळ होते महाराज, देव साक्षात्कारी. त्या वारुळामध्ये भृंगी होते, कीटक होते. काय देवाना आदेश केला, सगळेचे सगळेच उठले, सगळ्या सैन्याच्या अंगावर लटलट 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 कापायला लागलं सैन्य. त्यात काही हिंदू सैनिक होते औरंगजेबाच्या सैन्यात. त्यांनी सांगितलं, राजे बादशाह तुम्ही कोणाचाही नाद करा, खंडेरायाचा नाद करू नका, नाहीतर तुमच्या कमरेवर कपडे सुद्धा राहणार नाही, असं ते दैवत आहे. आश्चर्य वाटेल तुम्हाला, त्या कालावधीत 1,00,000 रुपयाची देणगी औरंगजेबानं जेजुरीला दिली. 1,00,000 रुपयाची. मल्हारी मार्तंडाचा उत्सव मी केला पाहिजे. आपल्याला त्या देवाचा कोप लागता कामा नये. हे खरं दैवत आहे असं अनेकांना अनुभूतीला आलेलं आहे. त्यामुळं खंडेरायाची उपासना करत असताना जे आपलं कुलदैवत आहे त्याची उपासना अत्यंत निष्ठेने व्हावी. कशी व्हावी? अहम वाघा सोहम वाघा प्रेम नगरावारी. ती प्रेम नगर आहे. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. इच्छा मुरळीच पाहू नका नाहीतर पडाल नरकद्वारी. अरे बोध बुदली ज्ञान दिवटी उजळा महाद्वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. विठ्ठला ज्याला ते वारं भरलं ते शुद्ध सत्वाचं वार आहे. त्याचं वारं नाही कोणतंही. मी एक वारं पाहिलं तेव्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या मलकापूरच्या बस स्टँडवर एसटीतून बाई खाली उतरली, लागलं वारं. सैल्या सैल्या सैल्या. अरे म्हटलं बापा तिचा नवरा मागे उभा. तो म्हणे महाराज वार आहे ते. आणि त्या विनोद बोला म्हटलं पाहू द्या फुकट सिनेमा चालू आहे. आमचे विनोद भाऊ म्हणत ती बाई कोण आहे? म्हटलं ती पुष्पाची श्रीवल्ली आहे. वार आहे त्यांच्या, पाहू द्यावा. चालूच आहे. सैल्या सैल्या सैल्या. कायच करावं म्हटलं गड्या.
तो कंडक्टर थांबला घेतला त्यांनी एसटीचा दरवाजा, निघाली ती एसटी. ती एसटी दाखल्यावर ध्यानात आलं आपण तर सैल्या करून राहिलो, पण आपल्या थैल्या गाडीत आहे. तिनं सैल्या दिलं सोडून आणि नवऱ्याला सांगते अरे वैऱ्या घे ना थैल्या, तो म्हणे गेल्या आता तू कर सैल्या तसे काय. अरे आवाज तिथं भरला बाबा या मल्हारी देवाचा. अवचित भरला वारा या मल्हारी देवा. आमच्या अंगात भरलेलं वार हे भक्ती साधनेचं आहे, वारीचा आहे, व्रताचा आहे, उपासनेचा आहे. आणि त्या देवाला आमच्या भरलेल्या वाऱ्याचा अभिमान आहे. तुमच्या अंगात जे सप्ताहाचं वारं भरलंय ना ते तुम्ही भरवलेलं वारं, याचा निश्चित अभिमान देवाला धरावा लागेल. माझा अभिमान असू द्या भा. देवाला म्हणावं रोज, देवा रे खंडेराया आम्ही तुझे वारकरी आहोत, तुझे उपासक आहोत, निदान याचा तरी अभिमान तू आता तुझ्या अंगी बाळग बाबा. अशी उपासना तुम्ही सगळी कामटवाडीकर एकत्रित करताय. सगळ्या जाती धर्माचे पंथाचे लोक एकत्रित आले, उत्सव चालू केला. छोट्या खाणी चालू झालेला उत्सवात भव्य दिव्य स्वरूपाला पोहोचलेला आहे. जितकी तुमची कीर्तनाला बसण्याची जागा आहे तेवढी सगळी पॅक आहे बघा. तसं आजपासून थंडी वाढली थोडीशी पहाटेपासून, तरी आले. काही माणसं स्वेटर घालून आली, काही कानटोप्या घालून आली, आपापल्या तयारीने आले. आता ऋतू आपल्याला सहन होत नाही. आपण जर छत्रपती शिवरायांच्या काळात असतो तर आपले किल्ले गेलते समजा. का ऊन वारा पाऊस आपल्याला मानवत नाही, पण ऊन वारा पाऊस जरी प्रपंच करता मानवत नसला तरी परमार्थ करता मात्र थंडीत सुद्धा तुम्ही कीर्तनाला गर्दी केली. कोण येतो घरा आमच्या कशाला, अरे काय ज्याचा त्याला नाही धंदा. प्रत्येकाला प्रत्येकाचं काम आहे, पण तरी आपण सगळेजण आलात. ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण इथं सुरू आहे. हरिभक्त पारायण संपतजी महाराज काशीत पारायणाच्या व्यासपीठावरती आहेत. आनंद वाटला. गोड उत्सवात सेवा आहे. मृदंग साथीला महाराष्ट्रातलं मृदंग विश्वातलं मोठं नाव. माझे बंधू आदरणीय हरिभक्त पारायण श्री ज्ञानेश्वर महाराज खोटे माऊली, ज्यांना खोटे माऊली म्हणतात, पण ते एकदम खरं वादन त्यांचंय. नाळनाव जरी खोटं असतं तसे खोवरून ज्यांचं नाळनाव आहे ती भाग्यवान लोक असतात. माझे खोले फक्त तुम्ही टेन मिळले आपलं नातं मात्र जवळ खोलींच्या कीर्तनाला खोटे वाजवायला. त्याला माऊलींना धन्यवाद. आदरणीय संपतजी महाराज दानवे, रावसाहेब दानवे नंतर केंद्रातलं गायकीच्या क्षेत्रातलं आमच्या संपत महाराजांचं दानवे म्हणून नाव घेतलं. गोड व्यक्तिमत्व माझे सगळे मित्र आहे, ठीक आहे नाही. आनंद आहे. आदरणीय श्रीराम महाराज पांचाळ आहेत. आधी करून सगळीच महाराज मंडळी भरपूर नाव आहेत बरं का. हरिभक्त पारायण आदरणीय मारुती महाराज आहेर, आदरणीय गणेश महाराज बिलकर, नितीन महाराज दरेकर, बाबाजी महाराज खैरे, भाऊसाहेब महाराज, आधी करून सगळीच महाराज मंडळी. या सगळ्यांप्रती अंतःकरणपूर्वक धन्यवाद प्रणाम व्यक्त करतो. आणि संकल्पित वेळेत ही सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी वेळेच्या मर्यादित करतो. गुरुकुलातली सगळे विद्यार्थी आहेत, बालगोपाल आहे, यांचे चरणी मी वंदन करतो, प्रणाम करतो. भरपूर गावची मंडळी कीर्तनाला आलेली, उत्तम हार्मोनियम वादक आहे, सिस्टीम कार्यक्रमाला गोड आहे. तुम्हाला धन्यवाद आहे. ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला ते समस्त ग्रामस्थ मंडळी, सगळ्यांचे नाव मला पाठ नाही, पण संपत आहेर असतील, आदरणीय निलेश मोरे असतील, दत्तात्रय आहेर असतील, जालिंदर आहेर असतील, जेवढे काही मेमरीमध्ये राहिले तेवढे सगळेच, त्या सगळ्यांना वंदन करतो आणि संकल्पित वेळी ती सेवा पूर्णतेला नेण्याचा प्रयत्न करतो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबांचा 4 चरणाचा अभंग मी आपल्या समोर म्हटलेला आहे. प्रस्तुत अभंगाच्या द्वारा तुकोबार आहे. या अभंगाच्या द्वारा भक्ती साधनेमध्ये फळाची अपेक्षा असेल तर आपल्याला प्रसादाच्या दिशेनं धावावं लागेल आणि प्रसादाचं ठिकाण आज ठरवावं लागेल. तुम्हाला काही मिळवायचंय ना, तुम्ही जरूर मिळवा, पण कोण्या दिशेनं जायचं ठरवून चला. जायचं नेमकं कुठं. तसा मनुष्य प्रवासाच्या कायम जोतात प्रवासात आहे, कायम प्रवासी. आपण प्रवासीच आहे सगळे.
आपला प्रवासच लाभाच्या दिशेनं चाललेला आहे, पण आपला प्रवास हा अदृश्य लाभाच्या दिशेनं चाललेला नाही, दृश्य लाभाच्या दिशेनं चाललेला आहे. जिथं काही मिळेल तिथंच माणसं जातात, पण अदृश्य मिळेल तिथं माणसं जात नाही. लाभाच्या दिशेनं जातात हे 100% खरं आहे. मी आपल्याला पटवून देतो. थोडीशी प्रस्तावना लक्षपूर्वक ऐकली तर निश्चित सहज कळेल सगळं. लाभाच्या दिशेनं पळणारं मानवी जीवन आहे. तुळशीच्या झाडाला पाणी घातल्यावर लाभ होतो, आणि ऊसाच्या बागेला पाणी घातल्यावर काय होतो? लाभच होतो. फक्त ऊसाला पाणी दिलं की जो लाभ होतो तो दृश्य असतो, आणि केळीच्या, द्राक्षेच्या, ऊसाच्या बागेला पाणी दिलं तिथला लाभ दिसणारा असला, पण त्याच्यात पाणी देण्याच्या भूमिकेत तुळशी मातेजवळ जा, तिथं पाणी घातल्यावर लाभच मिळतो 100%. पण तिथला लाभ कोणाला दिसलाय का? ज्ञानोबा म्हणतात, तुळशीची या झाडा दुरोनी न धापे शिंतोळा, तो द्राक्षाची या बुडा दुधाची लावी. एखाद्या माणसाला जर कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमची बाग जोरदार आहे द्राक्षाची, तुम्ही एक काम करा, दुधाची घ्या सोळा त्या बागेला. अरे पण दूध महाग, सोळा जोरदार होईल. कामटवाडीत दूध नाही, कुठं जाईल तो? खडकवाडी बंद आहे. टाकडी लोकेश पप्पू टाकडी, टाकडीत दूध नाही. आळेपाट्याला दूध नाही. नारायणगाव हे चालूच राहील. त्याचं का? अधिकाऱ्याने सांगितलंय. बॅग त्या दुधाची कॅन त्या रानात सोडली, द्राक्षाला सोडली तर बाग उत्तम होईल. पण संत सांगता 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 समाधीस्थ झाले. रोज येणारा कीर्तन करतो गोबाईंचं प्रमाण म्हणतो, काळ सारावा चिंतने एकांतवासी गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या, तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला, तुळशीला पाणी घाला, तुळशी माईला वंदन करा, ती आपली आई आहे. अहो इथून दूध आणायला पुण्याला जायची तयारी, पण तुळशी वृंदावन घराच्या अंगणात आहे, बाहेर आहे. तिला मात्र पाण्याचा शिंतोळा घालायला वेळ नाही. हे कारण काय? बदल का? याचं कारण एवढंच आहे कामटवाडीकर, द्राक्षाच्या बागाला पाणी देऊन दूध घालून जे मिळतं ते दिसणार आहे, आणि तुळशीच्या बागेला पाणी घालून जे मिळतं ते अदृश्य आहे. दुसरं उदाहरण दिलं ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी. ताई चालल्या या, त्या मनात भरपूर वेळ दिला तुम्ही आम्हाला. इतका वेळ कोण कोणाला देता? जाऊन कोणाला जायचंय आणखी नाही ना? ऐका मग, विठ्ठला विठ्ठला. त्या पोरांना बदलतं चित्र करायची सवय. वाटलं एक तर झुंबराला एकच चित्र, काही जाहिरात नाही, ब्रेक नाही, ऍडव्हर्टाइजमेंट काहीच नाही बाबा. पाहू शकत नाही. महाराज प्रचंड ब्रिलियंट पिढी येते. नाद नाही करू शकत तुम्ही त्या पोरांचा. विचारा त्यांना काही, तुम्ही उत्तर आहे का त्यांची? मी एका पोराला म्हटलं, का रे गाईच्या पिलाचे डोळे कधी उघडता? तो म्हणे लगेच. म्हटलं बकरीचे? म्हणे 2 तासानं. म्हटलं मांजरीचे? 6 तासानं. म्हटलं हुशार आहे रे. माणसाचे? लग्न झाले. त्याच्याबद्दल मला विचारू नका म्हणे महाराज. पोरं म्हणजे नाद नाही महाराज. मी एका कीर्तनात सहज वाक्य बोलून गेलो, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एका महिलेचा हात असतो. एक पोरग उठून उभं राहिलं, तो म्हणे वाक्य परत म्हणा महाराज. अरे म्हटलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमाग एका महिलेचा हात असतो. तो म्हणे समजा त्या माणसाला यश आलं नाही, मग काय करायचं? म्हटलं मला माहिती नाही, तुला काय वाटतं? तो म्हटलं मला असं वाटतं त्याच्या मागची बाई बदलायची. ज्या अर्थी यश येऊन राहिलं नाही त्या अर्थी बाईची ताकद तुम्ही बोलून राहिला. सामान्य समजता तुम्ही नाही. मला एक पोरग आहे छोटासा. माझ्या पोराने एक दिवस माझ्या अंगाला काटे आणले, खालून घाम फुटला मला. माझ्या मोठ्या भावानं आमची जॉईंट फॅमिली. एक दिवस माझ्या पोराचं काहीतरी चुकलं, त्याला एक फटका मारला. तो रडायला लागला. त्यानं मला फोन केला. तो म्हटलं मला आप्पांनी मारला. आमच्या मोठ्या भावाला तो आप्पा म्हणतो. अरे म्हटलं मारू दे, मारलं तर. मी घरी आलो की आपण बाबांना आप्पांचं नाव सांग. ठीक आहे. फोन कट केला त्याने. संध्याकाळी
आमचे दादा गाईची म्हशीची धार काढायला गेले. तर त्यांनी म्हशीचं ते वगारू सोडलं. वगारूच म्हणतात ना त्याकडे, पारडू म्हणता काही बघा, वगारू. मग ते सोडलं. ती म्हैस बच्चा घेत नव्हती, ती लाऊकची म्हैस होती, पाय उचलायची. आमच्या दादाच्या लक्षात आलं, रे बहुतेक सुटलं बिटलं असेल, दुपारी दूध पिलंय त्याने, ते काय आता दूध द्यायची नाही. त्यांनी ते वगारू पारडू बांधून टाकलं. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हशीनं दूध दिलं सकाळच्या संजेला. दुपारी पुन्हा माझ्या पोराचं काहीतरी चुकलं. आमच्या दादानं दुसऱ्या दिवशी दुपारी सुद्धा त्याला एक फटका ठेवला. फटका मारता बरोबर माझं पोरग माझ्या भावाला म्हणत होता, आप्पा म्हैस आज सुद्धा संध्याकाळी दूध देणार नाही म्हणते. त्यावेळेला आमच्या भावाच्या लक्षात आलं, पारडू सुटलं नव्हतं, त्यानं ते सोडलं. बघा आले ते, तुमच्यामुळे आम्ही इतकी फिरून आलो. ते पोरं कीर्तनाला पाहिजे. अरे मुस्लिम समाजाचं 5 वर्षाचं पोरग जर मशिदीत नमाज पठण करायला जात असेल तर तुमची माझी 5-7 वर्षाची चिमणे खंडेरायाच्या मंदिरात गोंधळ घालायला, कलहल्लोळ करायला असलीच पाहिजे, या मताचं मी. एवढं थोडा त्रास देतील, उडवैस करतील, जे जा करतील, आपण सहन करू. आपण सहन करू. थोडा त्रास त्यांचा सहन करण्याची क्षमता ठेवा. त्यांना फार बंधनात घालू नका. अहो अख्खं आयुष्य माणसाचं बंधनात आहे. थोडा वेळ मुक्तकंठानं जगू द्या ना पोरांना. त्यांचं बालपण हरवण्याचं पाप कोणी घरातही करू नका, बाहेरही करू नका, असं मला तरी वाटतं बाबा. चला विठाला विठाला. तुम्हाला दुसरी ओवी सांगत होतो ज्ञानोबाईंची. दुसरं उदाहरण देतो. जितका ज्ञानोबाई म्हटले माणूस घरीच चांगला वागतो किंवा घरात चांगला राहतो, त्याच्या 1000 पटीनं तो सासरवाडीत नीट राहतो. ज्ञानोबाई सांगतो. काय बोलतो तुम्ही? हो, घराच्या बाहेर पडला की तो नीट राहतो. का बघ? तरी घरी माता पितरा धड बोली नाही संसारा, एर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. ज्ञानोबाई म्हटले, तुम्हाला काही सामान्य वाटलं का हे जग? अरे या जगात असे बरेच मूर्ख राहतात की जे घरातल्या आई वडिलांशी नीट बोलत नाही, जगाच्या मात्र पाया पडत हिंडत राहतात. याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. का? जगाकडून लाभ मिळतो तो दिसतो, आई वडिलांच्या चरणावर जे मिळतं ते अदृश्य असतं. मानवी जीवन लाभाच्याच दिशेनं जात आहे, पण दृश्य लाभाच्या दिशेनं जात आहे, अदृश्य नाही. काही वेळेला माझा प्रवास लाभाच्या दिशेने आहे, काही वेळेला लाभा करता मनुष्य आहे ते सुद्धा लुटून मोकळा होतो. हिंदुस्थानात असं गाव नाही ज्या गावात रतन खत्रीचं नाव नाही. प्रत्येक गावात काय उरली बहादर झाले महाराज. IPL वर सट्टा लावायला लागले पोरं, 1 डे मॅच वर सट्टे लावायला लागले. काय मोबाईल रमी सट्टा शिकवला जातो, जंगली रमी खेळलो ना महाराज. त्यातही महाराज आहे. महाराज म्हटलं काय ताप झाला त्याला. पोराला तुमच्या शिकवलं जातं. लाभानं जीवन धावतं म्हणूनच ते शिकवलं जातं ना. लाभ दिसला की मनुष्य पळत जातो. अरे पण दृश्य लाभाच्या दिशेनं पळणारे आपण सगळेच आहोत. तुकोबर म्हटले, अदृश्य लाभ मिळवायचंय मानवी देहात. हताश होऊ नका, निराश होऊ नका, आणि उन्मत्त सुद्धा होऊ नका. शांत डोक्याने बसून विचार करा काय मिळवायचंय. की प्राण्यांसारखं जगायचं. अरे आपण गुलाबजाम खाताना जितके आनंदित असतो ना, तितकाच एखादं डुक्कर गावाच्या बाहेरची घाण खाताना आनंदित असतं. अन्न बदललं म्हणजे आनंद बदलत नाही. देहा परतोय त्याचा आनंद त्याला आहे ना आपला आनंद आपल्याला आहे. जितका आनंद आपल्याला आपल्या बायकोच्या हातात हात घेऊन फिरताना होत असेल गार्डन मध्ये, तितकाच आनंद एखाद्या नदीच्या घाणीच्या साम्राज्यात एका डुकराला त्याच्या डुकरीनी बरोबर फिरून होतो. देह परतवे. आनंदाचं मोजमाप आपण ठरवू नका, ते लावून दिलेले भगवंतानं. म्हणून काय त्यांना सगळं कळतं का? त्यांना कळतं का लाभाच्या दिशेने गेलं पाहिजे? अरे बाबा कुठं कळतं? एखादं गाईचं बच्चे ज्या वेळेला आपल्या गाईच्या अंगावर, आपल्या आईच्या अंगावर उडी आणतं, त्यावेळेला त्याला कळत नाही ही माझी माय आहे,
पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. त्यांना कळत नाही चांगलं काय, वाईट काय, खरं काय, खोटं काय, लाभ काय, हानी काय, हे त्यांना कळत नाही. मनुष्य दे जे ज्ञान अधिक जाण सर्वांशी. तुम्ही जर माणूस म्हणून जन्माला आला असाल तर तुम्हाला लाभ कळायला पाहिजे. लाभाच्या दिशेनं जा. कशाने आपला फायदा होईल? तो काय म्हणे, लाभ होईल तो व्यापार. कोणताही व्यापार करू नका. 100 रुपयाची गुंतवणूक आहे, कितीची अपेक्षा करता? निदान 120, 130, 150 तर फारच उत्तम. 100 गुंतवले तर 150 करायची हौस ठेवा, अपेक्षा ठेवा. हे काही शिकवावं लागतं का? तुकोबारे म्हटले करा काय फार शिकवावे. मूर्ख आहेस का रे? शिकवण्याची गोष्ट आहे का रे? अरे ज्या कार्यात लाभ असेल तिथंच मनुष्याने गेलं पाहिजे. तुकोबारींनी व्यवहार शिकवला. श्रोत्यांनो, तरुणांनो, कीर्तनाला बसलेल्या सगळ्या तरुणांना माझी प्रार्थना आहे, व्यवहारही शिकवला आणि परमार्थही शिकवला. कोणताही व्यवहार करू नका. नाही नाही माझे वडील शेती करतात, तू काय करतो? अरे एखाद्या दुकानावर राहा, दुधाचा धंदा कर, व्यापार कर, उद्योग कर, व्यवसाय कर, काय करायचं ते कर. पण संध्याकाळी झोपताना तुझ्या खिशात किती प्रामाणिक कष्ट करून पैसे आले याचा विचार करून जाऊ. अर्थाला 4 पुरुषार्थामध्ये स्थान आहे. 3 तास बँडच्या तालावर नाचणारी मारवाडी समाजातली कधीच तुम्हाला पोरं दिसणार नाही. दिसली तर आपल्याला दाखवा, मी हे सांगणं बंद करून टाकले. आता विधानसभेच्या निवडणुकी झाल्या. अख्ख्या विधानसभेत एक मारवाडी समाजाचं, एक ब्राह्मण समाजाचं पूर्व तुमच्या दारात डमी घेऊन आलं नसेल की या नंबरला मतदान करा हे सांगायला आलं नसेल. त्यांना वेळ नाही मला. तुमचे माझे राहणार ना. उमेदवार उठायच्या अगोदर हे उमेदवाराच्या दारात जातात. साहेब लवकर आवरा, आपल्याला जास्त गाव घेणार. बापरे, फार काळजी आहे साहेबांची. शोकांतिक आहे. 4-4 तास लग्न उशिरा, बँडच्या तालावर, डीजेच्या तालावर. शेठ म्हणतात, शेठ 10 वर्षाच्या पोराला गुड्डू शेठ, रोहन शेठ, निखिल शेठ, 10 वर्षाच्या पोराला शेठ म्हणता. राजू आपणही व्हा ना शेठ, बना मालक. तो का म्हणे लाभ होईल तो व्यापार. कामटवाडीकर, त्या तरुणांना माझे हात जोडून विनंती आहे, पोरो देव कष्ट करणाऱ्याच्या मागे उभा राहतो रे, आयत खाणाऱ्याच्या नाही. कष्टाला दिला तर खरी. भाग्याचेनी बडसे, उद्यमाचेनी मिसे, संपत्ती आ पैसे घर दिगे. ज्यानं खिशात येणाऱ्या प्रत्येक रुपयाची काळजी घेतली, देव त्याच्या अर्थाची काळजी घेतो नाही. कष्टाळू दिलं पाहिजे, त्याला कष्टाला मोल दिलं पाहिजे. भूमी पिके आपल्या दैवे आणि पर्जन्य पडे आपल्या स्वभावे. तुकोबारे म्हणतात पाण्याचा स्वभाव आहे आणि भूमीचं पिकणं दैव आहे. ज्याचे कष्ट चांगले त्याचं दैव भूमीत चांगलं असतं. तुकोबारेंनी सगळंच लिहून ठेवलं का ते. लाभाच्या दिशेनं पळताय ना, उत्तम लाभाच्या दिशेनं पळा. थांबू नका, पळत राहा. काही माणसं लाभा करता आहे ते गमवून बसतात. एक उदाहरण दिलं तुकोबारांनी. तुम्ही बोर झाले का? मी घरी जाऊ का? बघा किती गोड उदाहरण आहे. तुमचा तालुका पारनेर ना, किती लांब आहे तुम्हाला? 40 किलोमीटर. पारनेर वरून एक माणूस कामठवाडीत पायदल आला. फार डोंगर उतरून चढून. फार दृश्य सुंदर दिसलं बरं का तुमचं ते खाली उतरताना. म्हटलं गाव कीर्तन आहे कुठे पण एकदम छोटीशी वाडी पण प्रसन्न. एखादा प्लॉट बघा आपल्याला इकडे असलं वातावरण चांगलंय की नाही. तो पायदल आला पारनेरवरून आणि घरी आला. बायको म्हणे का लय थकले? पायदल आला. कशाला? कीर्तनाला. बार बार कीर्तनातून घरी गेला. जाम झालो, गाडीच नव्हती. काय झालं? तू एक काम कर, लवकर तेल पा, माझ्या अंगाला जरा तेल जोडून दे. ती म्हणे बरं. घरात गेली, नवऱ्याजवळ परत आली. मालक माफ करा पण घरात तेल नाही हो. तेल नाही? 6वा हप्ता जमा झाल्यावर बी घरात तेल नाही? मग तू नेमकं केलं काय वय 6 हप्त्याचं? तेल नाही घरात.
ती म्हणे आता घरात तेल नाही त्याला मी काय करू. अगं पा कोणता तरी सापडेल का. तुम्हाला काय झालं. माझं अंग ठणकतंय ग, मला त्रास होतोय. त्याला अपेक्षा हे ठरकणार अंग शांत झालं पाहिजे म्हणून याला तेल सोडून दे. ती पुन्हा माघारी आली. मालक नाही हो तेल घरात. तुकोबारांनी दिलेलं उदाहरण आहे बरं का. अगं शोध तुला सापडेल बाई. ती परत गेली आणि सांगायला आली मालक सापडलं. ते जर सापड. कोणतं आहे. ती म्हणे बिब्याच आहे. तू म्हणे आण कोणतं तेल पाहिजे. लावलं ना हो अख्ख्या अंगाले. काय झालं त्याच. ठणक बसावी या लाभानं लावलेलं तेल आहे. पण परिणाम कोणी एक यात्री प्रवासे पिढीला बिबवा तेने. बिबा पाहला ना अंगाला लावला. कशाला लावला. ठणक बसवायला लावला राव. ठणक बसली नो. उलट त्या बिब्याचा परिणाम याच्या अंगावर म्हटला. महाराज म्हटले लाभा करता तुम्ही जरूर प्रयत्न करताय पण तुम्हाला योग्य लाभ मिळतो कुठं ती माहिती नाही. बरेच माणसं असे जगात बरेच रोज लाभा करता प्रयत्न चाललेले पण मिळत हाताला काहीच लागत नाही. किती दिवस प्रयत्न करणार. महाराज म्हटले तुम्ही एक काम करा. मी सांगतो त्यांच्याकडे तुम्ही जा. जर त्या तुमच्या जीवनावर मी सांगतोय त्या ठिकाणाचा प्रभाव झाला तर तुम्हाला लाभ मिळेल. कोणाचा प्रभाव झाला पाहिजे. जीवनावर मानवी जीवनावर सांगतोय. विशेषतः 5 लोकांचे प्रभाव आहे. 5 लोकांचे म्हटल्यापेक्षा 5 गोष्टींचे म्हणा. कोण कोण. काळ, वातावरण, अन्न, वाचन आणि संघ. या 5ही गोष्टी मनुष्याचं ठरवतात जीवन. याला लाभापर्यंत न्यायचं की मध्येच काही कात्रीत घ्यायचं.
कधी कधी काळ माणसावर प्रभाव करून जातो. काळ बघा ना किती बदललाय. काळातच स्थित्यंतर होणं हा काळात नियम आहे. कृतयुगामध्ये 28 हाताचा माणूस होता, त्रेतायुगामध्ये 14 हाताचा माणूस होता, द्वापार युगामध्ये 7 हाताचा माणूस होता, कलियुगामध्ये 3.5 हाताचा माणूस आहे. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य होतं, द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य होतं आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य आहे. स्थित्यंतर आहे. बदल हा सृष्टीचा नियम आहे. बघा तुम्ही सगळं बदललंय. वसरकर महाराजांचं आवडीचं भजन आहे, जमाने में बदल आजकल हो रहा है, जमाने में बदल आजकल हो रहा है, जरा दूर से देखो तो सब पाप बढ़ रहा है, जमाने में बदल. किती बदल, खूप बदल झाला. कहता था इतिहास यहाँ पर दूध की नदियां बहती थी, अरे हरे भरे इस देश की जनता खुशहाली में जीती थी. या देशातले बदल अनेक बदल झाले. मगर आज खाने को मिलती न रोटी, अरे दही दूध माखन की आशा भी झूठी, यहाँ पर करोड़ों में कटती है गैया, इस दुनिया का खेल खिलौना सब है उसके हाथ में, प्यारे जमाने में बदल आजकल हो रहा है, तू जरा गौर से देखो तो सब पाप बढ़ रहा है, जमाने में बदल. जमाना बदलणं हा या सृष्टीचा नियम होता. काळ प्रभाव टाकत असतो माणसावर, म्हणून प्रभाव त्याचा चुकीचा होऊ नये, लाभाच्या विरोधात आम्ही जाऊ नये याकरता संत म्हटले, काळ सारावा चिंतने किंवा चिंतने सरितो धन्य धन्य काळ. आमचा जो काळ भजनात जाईल तो आनंदाचा आहे. चला पुढं. वातावरण माणसावर प्रभाव टाकतं. माणूस ज्या वातावरणात जो काही काही जे खांदे अजून नीट नाही होऊन राहिले, ज्यांनी ज्यांनी पुष्पा आला ते मग त्याला सांगावं लागतं, खांदा नीट कर, तू अल्लू अर्जुन नाहीये, तू सोम्या. आपल्याला लोक रुमण्याने म्हणतील तुला. त्यांना लाल चंदनात जमून घेतलं, तुला काही जमणार नाही, तुझी लाल करतील माझी. लाल चंदनाच्या नादीला वातावरण जसं गेलं तसंच होतं माणूस. खडोबाऱ्याकडे आलं की भंडारच उधळ, पांडुरंगाकडे गेलं की बुक्काच, जगदंबेकडे गेलं की अगदी कुंकाचीच होती. महिलांचं बघा तुम्ही, ज्या वातावरणात मनुष्य जाईल तसाच होत असतो. वातावरण प्रभाव करतं माणसावर. जातीचे ते चढे प्रेम, पक्षी बोले राम 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 राम, तुकोबारे म्हटले. योग्य माणसाच्या दारातला पाखरू पोपट सुद्धा राम 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 म्हणतो. वारकऱ्याच्या दारात बांधा, ती खाटक्याच्या दारात बांधा. खाटक्याच्या दारात तो पोपटानं पाहला माणूस की तो म्हणतो, या किती पाहिजे, कशाचं पाहिजे, का त्या वातावरणाचा प्रभाव आहे त्याच्यावर. काळ, वातावरण, अन्न, चुकीच्या घरचं अन्न जाऊ द्या पोटात. अरे अधमाच्या अन्ना खादली या की जे वमना, अधमाच्या घरचं अन्न खाल्लं की माणसावर परिणाम करत असत. म्हणून चुकीच्या घरचं अन्न जर पोटात गेलं तुमच्या कामाटवाडी घर, तास नारड्यात बोर्ड घालायचं, वांती करायची जोपर्यंत पोटातलं अन्न बाहेर पडत नाही. खादली या की जे वमना, तो बरोबर म्हटले, काळजी करू नका, वांती करा, नाही तर त्याचं अन्न तुमची नीतिमत्ता, तुमचं चारित्र्य बिघडू शकते. खाऊ नका ते अन्न. माणसावर वाचन प्रभाव करतो महाराज. तुम्ही सगळे सुज्ञ श्रोते आहात. की त्या दिवशी बोललो, एक आठवडा झाला माझ्या वाचनात त्या केशव स्वामींचं वाचन आलं. काय काय काहींचं लेखन असतं महाराज. काही काही लेखकांचं निराळच पण आहे आपल्या लेखनामध्ये. त्यांना कर्माचा सिद्धांत सांगायचा होता, डोळ्याचा वापर केला कर्माचा सिद्धांत सांगायला. किती कर्म सूक्ष्म हे सांगण्याकरता त्यांनी लिखाण केलं. लिखाण किती मोठ्या कथेचं आहे, एवढ्याच्या कथेचं आहे. कोणती कथा, सामान्य गोष्ट. एक व्यक्ती आमराईत गेला, त्यांना आंबे जाळवून पडताना पाहिले, आंब्याकडे गेला, पळत जाऊन ते आंबे उचलले, आंबे खाल्ले. आंबे खाल्ल्यानंतर शेत मालकानं, आमराई मालकानं त्याला पकडलं खूप मारलं, आणि मारल्यानंतर तो रडायला लागला. एवढंच सांगायचं. यातून कर्म कसं शिकवलं केशव स्वामींचं लिखाण बघा.
मारवाड भाषेत लिहिलं. आंबे पळे पेड शो, देखा दो जना, देखा सो दवड्या नाही, दवड्या दो जना, दवड्या सो पाया नाही, पाया दो जना, पाया सो खाया नाही, खाया दो जना, खाया सो म्हणजे पाया सो खाया नाही, खाया घनो जना, खाया सो रस चाख्या नाही, रस चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड्या नाही, पकड्या दो जना, पकड्या सो कुटीजा नाही, कुटीजा दो जना, आणि कुटीजा सो रोया नाही, रोया दो जना. कर्माचा सिद्धांत सांगितला. किती सूक्ष्म कर्म कामटवाडी कर, ध्यानात घ्या. उदाहरणातून हे असं वाचलं तर कर्म कळणार ना. बघा तुम्ही, मी पटवून देतो तुम्हाला. आंबे पळे पेड शो, देखा दो जना, देखा सो दवड्या नाही, दवड्या दो जना, दवड्या सो पाया नाही, पाया दो जना, पाया सो खाया नाही, खाया घनो जना, घनो म्हणजे 32, घनो जना, खाया सो रस चाख्या नाही, रस चाख्या एक जना, ती एकच आहे. रस चाख्या सो पकड्या नाही, पकड्या दो जना, शेतमालकानं हात पकडले. पकड्या सो कुटीजा नाही, कुटीजा दो जना, कुटीजा सो रोया नाही, रोया दो जना. पण याचा सिद्धांत सांगताना त्याचं सांगायचे, ज्या डोळ्यानं आंबा पाहिला तो धावला नाही, त्यानं पकडला नाही, त्यानं उचलला नाही, त्यानं खाल्ला नाही, त्यानं चव घेतली नाही, त्या डोळ्यांना मालकानं पकडलं नाही, त्या डोळ्यांना मालकाने मारलं नाही. पण कर्माचा सिद्धांत इतका कठीण आहे की ज्या डोळ्याने आंबा पाहिला होता त्याच डोळ्याला रडावं लागलं. हा कर्माचा सूक्ष्म सिद्धांत आहे. इतकं कर्म कठीण आहे. ज्या इंद्रियाने जी वस्तू पाहिली, मनात शिरली, तेच इंद्रिय रडू, त्यालाच त्रास देते. हे सूत्रबद्ध गणित कर्माचं ठरले. पण हे वाचायला आपल्यावर परिणाम होऊ द्यावा लागेल ना त्या वाचनाचा. वर्तमानपत्रात आहे कधी मी त्या दिवशी कूट प्रश्न बोलतो. एक कोड सांगितलं जातं. मी डीएडला असताना आम्हाला काही कोडे सोडवायला द्यायचे. ते प्रस्तावनाच थोडीशी वाढवतोय. एक चरण जरी कळलं तरी पूर्ण भंग कळेल. एक चरण. मी डीएडला असताना आम्हाला काही नोट्स सोडवायला दिला होता. त्यामध्ये एक नोट्स अशी होती, 4 गुणांकरता होता प्रश्न. खाली दिलेल्या वाक्यामधून काही शब्द वजा करा आणि वजा केलेल्या शब्दांमधून एक अर्थपूर्ण वाक्य तयार करा. गुण 4. काय वाक्य होतं? जंगल आहे, जंगलात कोल आहे, नदी आहे, नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचा अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली. नदी आहे, नदीला, जंगल आहे, जंगलात. तुम्ही बोला ना जरा, बोर झाले का? घरी जाऊ का मी? जंगल आहे, जंगलात कोल आहे, नदी आहे, नदीला पूर आहे, मुलगा पाठीवरती ची नावाचा अक्षर लिहितोय आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसली. एवढं लिहिलेलं होतं. आणि यातून काही शब्द वजा करायचे होते, अनेक वाक्य तयार करायचे होते. त्याला 4 गुण होते. कोणालाच ते कळत नव्हतं. मलाही कळत नव्हतं. काय उगाच माझी हुशारकी सांगा, कळत नव्हतं. मी आईच्या पोटातून शिकून आलो. मनुष्य भिकारीच आहे, इंटरनॅशनल दर्जाचा भिकारी आहे मी तरी बाबा. मला एखाद्या लहान पोराचं बोलणं आवडलं, मी ऐकतो तेच. वा, काय गोड बोलतो रे, काय गोड चाल म्हटली, ऐकत राहा. त्यात काय विद्येची लाज असू नये माणसाला. थोडस आलं की लोकांच्या विद्या नांदायला जातात. काय नांदायला पाठवतो तिला? भिकारी इंटरनॅशनल दर्जाचा तोही. शिकत राहावं माणसानं आयुष्य. कोणालाच कळत नव्हतं. पण ज्या वेळेला त्यांनी ते कोड सोडवलं त्यावेळेला त्या लेखकाची कमाल लक्षात आली की याचं वाचन ज्यानं केलं त्याच्यावर काय प्रभाव पडेल, काय अर्थ होता त्याचा. बघा, जंगल आहे, जंगलात कोला आहे, जंगल बाजूला करा, जंगलातला कोला दाखवला ना, कोला घ्या. कोला लिहिलं ब्लॅकबोर्डला. नदी आहे, नदीला पूर आहे, नदी राहू द्या, पूर घ्या. कोला, पूर. मुलगा पाठीवरती ची नावाचं अक्षर लिहितोय, जे अक्षर लिहितोय तेच घ्या. कोला, पूर, ची. आणि आंब्याच्या झाडाखाली बाई बसलेली. कोला,
पूर ची आंबा बाई. याला लेखक म्हणतात. याला लेखक. तुम्ही वाचत नाही पोर. कधी वाचा. आज सिंधुताई सपकाळांची पुण्यतिथी. अरे ज्या पोरांना माय नव्हती, ज्या पोराला बाप नव्हता, ते पोरं घेतले आणि सावित्रीबाई फुले सारखा दरवाजा उघडला सरस्वती मातेचा, विद्येचा. शिकवले पोर. स्वतःच्या नवऱ्यानं काढून दिलं होतं. त्या बाईनं स्मशानभूमीत जेवण केलं. स्मशानभूमीत इथं कोणी येत नाही व भीतीनं म्हणून इथंच राहायचं. इथं स्त्रीची इज्जत सुरक्षित राहू शकते. तिथंच राहिलं. पण तिथं राहून पोरं दत्तक घेतले, सांभाळले. हजारो पोरांची माय झाली. ती अनाथाची माय म्हणून त्या सिंधुताई सपकाळकडे पाहिले. त्या म्हणायच्या वाटेवर काटे. त्यांच्या आवडीची कविता म्हणायची. वाटेवर काटे हिरामवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे, वाटेवर काटे, पायाखाली वाळवंट पायावरी देगा. परिकाळ जात माझ्या वाहे चंद्रभागा. वाटेवर काटे हिरामवानी परिकाळ जात माझ्या जनाईची गाणी. वाटेवर काटे, वाटेवर काटे. जी माणसं मोठी झाली प्रसादापर्यंत गेली त्यांनी कोणाचा तरी प्रभाव जीवनावर पाठवून घेतला होता. आपण गायक झालो आपल्यावर कोणाचा तरी प्रभाव आहे म्हणून. आपण कीर्तनकार झालो आपल्यावर कोणाचा तरी प्रभाव आहे म्हणून. तुम्ही वारकऱ्याची पोरं म्हणून कीर्तनाला मांडे घालून बसले. कारण हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा तुकोबराच्या कीर्तनाला मांडी घालतो. माझ्यासारख्या शिवछत्रपतीच्या मावळ्यानं सुद्धा कीर्तनात बसलं पाहिजे. हा शिवरायांचा तुमच्या आयुष्यावर असलेला प्रभाव येतो. प्रभाव माणसाला मोठं करत असतो. योग्य व्यक्तीचा प्रभाव जीवनावर पडला की प्रसादापर्यंत आयुष्य गेल्याशिवाय राहत नाही. सिंधुताई म्हणाच्या माझ्यावर गाडगे बाबाचा प्रभाव. माझ्या डेबुजी सारखा संत नाही कोणी जगी. ज्या नाही केले बोल त्यानं लुटली रे सुगी. अंगी चिंध्यातली आले, अंगी चिंध्यातली आले, हाती डोबर मातीचा. दिस फिरण कितीही झाली कीर्तन रातीचा. बोला गुरुप्याची राशी, ज्याचा बोलीन केली पण एका तांब्याच्या पैशाले नाही नजर चळली. किडे 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 पडले. अहो बाबा किडे पडले गुडघ्यावर. थांबा थांबा आम्ही बाजूला करतो. जाऊ दे रे. गाडगे महाराज म्हटले काय मोजतो त्याला. किडे जन्मेगा किती, किडे जन्मेगा किती. हिरा सात वागा पुनावर आडी मायले. हिरा सात वागा पुनावर आडी मायले. ओ माझ्या गाडगे बाबाच माझ्या गाडगे बाबाच मोठेपण सांगू काय. आम्हा वराडी लोकांची तीच होती बापा. आम्हा वराडी लोकांची तीच होती बापा माय. गाडगे महाराजांचं ते जीवन आहे. ज्यानं प्रभाव पाहला जीवन पूर्णतेला गेलं आणि प्रसादाला गेलं. ही संत वाङ्मयाची क्रांती आहे. म्हणून काळाचा, वातावरणाचा, अन्नाचा, दृकश्राव्य साधनाचा आणि सगळ्यात महत्वाचा संगात संजायते कामात, कामात क्रोधो विजायते. तुमचा संग तुम्हाला
साथ देणार आहे. या मानवी जीवनातला संघ प्रसादाचा असावा असं ज्या दिवशी तुम्हाला वाटेल त्या दिवशी तुम्ही एकाच ठिकाणावर जा. त्या ठिकाणाचं दिग्दर्शनच तुकोबरेने सेवेला निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात येतो एक संकटाई, येतो एक संकटाई, काय म्हणतात तुकोबर, लाभ पायी उत्तम. एकमेव ठिकाण आहे या मृत्यू लोकातलं जिथं तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतो. कोणता मिळेल मला माहिती नाही, पण जो कोणता मिळेल तो उत्तम असेल. कोणाला मिळाला? रामेश्वरांना मिळालं. एखादं उदाहरण, जगातले उदाहरण दिल्यापेक्षा तुम्हाला देवाच्याच घरातलं उदाहरण सांग. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी एक सण येतो महिला मंडळी. कोणता? कोणता? काय बोलतोय तुम्ही? महिलांनी सांगा. भाऊबीज दुसऱ्या दिवशी येत नाही, दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी लगेच. असं जरा पाडवा, त्याला दिवाळी पाडवा म्हणतात, त्याला बलिप्रतिपदा म्हणतात. त्या बलिप्रतिपदेच्या सणाला काय करतात तुमच्याकडं? मालकाचं ओवाळणं करतात ना. आमच्या भागात ती पद्धत आहे, अवाख्या देशात आहे. कोण केलं? देवाच्या पत्नीनं केलं. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बलिप्रतिपदेला सकाळी रुक्मिणी मातेनं सुंदर आरतीचं ताट सजवलं आणि पांडुरंगाला ओवाळायला गेले. संस्कृतीला धरून जी महिला आहे ती हे ओवाळणं करते, पण जिला हौस 1 जानेवारी 31 डिसेंबर साजरी करायची, तिला काय कळणार आहे? ती गाजर पारखी कळत नाही अशा संस्कृती. 31 डिसेंबरला असं का आम्हाला रिंगा आणि इंग्रजीचं खोद घुसलं बायकोच्या अंगात. मला म्हणते ओमा डिअर चला साजरा करू न्यू इयर. अगं चैत्र वैशाख आपले आहे महिने. 1 जानेवारी 31 डिसेंबर म्हणजे इंग्रजीची सोय नाही. 1 जानेवारीचा तुम्ही करू नका हर्ष. गुढीपाडव्याला असते खरं आपलं नवीन वर्ष. संस्कृती सोबत थोडी नार ठेवा जोडून, आणि डोक्याला नका बांधू कमरेचं सोडून. जिथं तिथंच चांगलं वाटतं ते.
संस्कृतीत नांदली पाहिजे. आता ते बरंच काळाचा प्रभाव आहे ना ते आपल्यावर, त्यामुळे खूप प्रभाव. या लग्न सराईत मी आता काही दिवसापूर्वी आमच्या गावातल्या लग्नाला गेलो. ज्ञानेश्वर महाराज, तुम्हाला खरं सांगतो, आमच्या भावकीतली नाही पण आमच्या भावकीशी संबंधाच्या परिवाराची त्या पोरीचं लग्न. इतकी दिसायला सुंदर, आमच्या नातेवाईकांमध्ये त्या पोरीच्या रूपाचं कायम वर्णन केलं जाईल. खूप दिसायला सुंदर आहे बुवा, सुरेश भाऊची पोरगी, तिला चांगलं घर भेटलं पाहिजे, खूप दिसायला सुंदर आहे. मी अक्षरशः सांगतो तुम्हाला, इतका बट्ट्या बोळ झाला त्या पोरीच्या लग्नाच्या दिवशी. इतका कठीण शृंगार केला तिला सजवणारी ना, की ती मूळ पोरगी सुद्धा ओळखू येत नव्हती. ती इतकी सुंदर दिसायला, ओरिजिनल. आश्चर्य आहे. आता फॅड झालं काय, आपल्याला गरज आहे, काय आवड आहे, काय गरजेचं आहे, काय आवडीचं आहे, याचा खळानिवाळा करा जरा. सुज्ञ नागरिक व्हा महाराष्ट्रातले, सुज्ञ स्त्री व्हा तुम्ही आई म्हणून. तुमची मुलगी काय शिकते, काय वाचते, किती वाजता जाते, किती वाजता येते, कोणाच्या सोबत राहते, जरा तपशिलातली माहिती घ्या. बरं वाटेल तुम्हालाही, आनंद होईल तिच्या तारुण्याचा. कीर्तनाला बसलेल्या सगळ्या पोरींना हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे. तुम्हाला हात जोडून प्रार्थना, मी तुमच्या भावासारखा आहे. इथं बसलेल्या प्रत्येक इज्जतदार बापाला तुमच्याकडून अपेक्षा आहे. आम्हाला वाटत नाही तुम्ही 50,000 रुपये पगार आम्हाला दिला पाहिजे. पूर्वी आमच्या मनगटात इतकी ताकद आहे की आम्ही एक वेळ उपवाशी राहू, पण तुमच्यासारख्या बहिणीचं शिक्षण कमी पडू देणार नाही. तुम्हाला शिक्षणात कसली उणीव पडू देणार नाही. अरे आमच्यासारखा भाऊ एखाद्या वेळेला मागं राहील, पण बहीण जर हुशार असेल तर तिचा मार्ग मोकळा असेल. बाबा तिला थांबवू नका, ही उदात्त विचारधारा आमची. आम्हाला वाटत नाही तुम्ही 50,000 रुपये पगार दिला पाहिजे. आम्हाला वाटत नाही तुम्ही वर्गात पहिलाच नंबर आणला पाहिजे. आम्हाला वाटत नाही तुम्ही महाराष्ट्रभर आमच्या बापाचं नाव केलं पाहिजे. पण एक शिवछत्रपतींचा मावळा म्हणून, इज्जतदार कुटुंबातला तरुण म्हणून आम्हाला तुमच्याकडून एवढं वाटतं, काहीच देऊ नका. फक्त आपल्या कष्टकरी बापानं कमवलेली इज्जत, त्यानं कमवलेला सन्मान मातीत घालू नका, म्हणजे झालं. त्या गरीबाच्या तोंडाला, इज्जतदाराच्या तोंडाला काळ बसते. ज्या दिवशी लेख बापाच्या तोंडाला काळ बसते त्या दिवशी माणूस जिवंत देहान असतो, ओरिजिनल तो मेलेला असतो. लक्षात ठेवा. तुमच्याकडून अपेक्षा आहे जरा कीर्तनात आल्यानंतर संस्कृतीसोबत नाळ जोडून ठेवा. नवीन 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 जे निघालं तेच आपल्याला हवं असतं. घरा कधी कधी प्रश्न पडतो, त्या भुयांचे काय अडचण आहे बाबा, ते काढायला करोडो रुपयाचा खर्च होऊन आला या देशात. नाही शृंगार, आणि हा कोणती शृंगाराची पद्धत आहे काय? आमच्या आईनं शृंगार केला नाही कधी. शृंगार करणं संस्कृती आहे ना हिंदूच्या घराची. एक दिवस माझी बायको मला म्हटली 500 रुपये द्या. काय करते? केस सरळ करून येते म्हणे पार्लर मध्ये. म्हटलं घरीच करणं होत नाही म्हणे. म्हटलं माझ्या अख्खं खानदान सरळ केलं तुम्ही. केसाची काय अडचण, प्रयत्न कर, येईन तुला यश. होऊ शकते ना. जाऊ दे बुवा. खरंय, एकही मुस्लिम समाजाची पोरगी पब मध्ये जाताना दिसणार नाही तुम्हाला. माझ्या बोलणं विनोदावर घेऊन नका, तुम्ही माहिती आहे, एक नाही दिसणार. एक मुस्लिम समाजाची पोरगी पब मध्ये जाताना, स्मोकिंग करताना तुम्हाला दिसली तर आपलं नाव बदलून ठेवा. तुम्ही मला फोन करा फक्त. पुण्यात जा, मुंबईत जा, सगळ्या आपल्या पोरी हिंदूच्या. सांगत नाही काय काय आव्हानता. ऐक जरा, वार पुण्यात आलंय तुझ्या घरात घुशीन एखाद्या दिवशी येडे, तुला काय कळतं? नाही आम्ही धर्म, या 100 बोकडी निवडणुकीत कापणाऱ्यांना कळतो का धर्म? हे शिकवतील धर्म? अरे धर्म संप्रदायातल्या लेकरांना सांगावा. त्याच्या वेळात माळ आहे, ज्याला एकादशीचं व्रत आहे, त्याची पंढरीची वारी, ज्याला अनुभव आहे पारमार्थिक साधनेचा, यांना सांगावं. धर्म म्हणजे गप्पा नाही. प्रत्येक आईला धर्माची शिकवण घरात द्यावी लागेल, प्रत्येक बापाला द्यावी लागेल, प्रत्येक तरुणाला गळ्यात माळ घालावी लागेल, प्रत्येक तरुणाला गाथा ज्ञानेश्वरी वाचावी लागेल. तर हळूहळू हळूहळू बदल होईल. लोकांकडे पाहू नका, आपलंच बघा काय चाललंय. आपण दुसऱ्याच्या जीवनाची न्यायाधीश होतो आणि स्वतःची वकिली करत बसतो. माणूस दुसऱ्याच्या आयुष्याचा न्यायाधीश आहे आणि स्वतःचा वकील आहे. दुसऱ्याचं खोटं असलं तरी आपण खरं म्हणतो, खरं असलं खोटं ठरवतो, न्यायाधीश आहे. स्वतःची मात्र वकिली करण्यात आपलं आयुष्य निघून जात. चला, ताट सजवलं आरतीचं आणि मंदिरात गेल्या. कोण? रुक्मिणी माता.
भगवंताला पाहिलं. लाजले गे लाजले गे लाजले गे लाजले गे माया आता कोणा बोवाडू जिकडे पाय तिकडे चतुर्भुज पुढे जाऊ गेले सखिया मारी जिकडे पाय तिकडे चतुर्भुज जिकडे पाय तिकडे चतुर्भुज परिवार गेले गेले द्वारिके जिकडे पाय तिकडे चतुर्भुज जाऊ कुठं शेवटी लाजले गे माया अरे माझा विठोराया इथं दिसत नाही, माझा मालक इथं दिसत नाही, काय करू? बाहेर आले. तेवढ्यात नामदेवराय भेटले. नामा काय झालं आई? अरे मी देवळातून आली, देवजूड होईना. काय झालं? काय 1,000 रुपये. कसं ओळखायचं त्याला? अरे आज बरी प्रतिपदा आहे, दर्शन झालं पाहिजे, ओवाळणं झालं पाहिजे. पतिव्रतेच्या आयुष्यातला तो एक महाला बया पर्वकाळ आहे माझ्या आयुष्यातला. अहो आई जा, लवकर जा, 9:15 झाले. तुमच्या नवऱ्याच्या गळ्यातला कौस्तुभाचा मणी बाजूला सारायचा आणि त्या मण्याच्या खाली एका साधून लाथ मारली तुमच्या मालकाला. त्या लाथीचा निशाण आहे, खून आहे. ती खून दिसली गुरुऋषीने मारलेल्या लाथीची. मग तुमच्या नवऱ्याचं ओवाळणं करा, तोच तुमचा मालक. असं आहे का? हो. गेल्या कौस्तुभाने उचलायचं. आहे का कोण? चला बाहेर. आहे का कोण? माऊली चला. आहे का कोण? सारखा बाजू. आहे का कोण? सारखा बाजू. एक 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 सगळे बाहेर काढायला. एका मूर्तीकडे गेली, कौस्तुभरी बाजूला उचलला. खून दिसली. लगेच तर रुक्मिणी मातेनं तिलक केलं, ओवाळणं केलं. लगेच भगवंताशी डोळ्यात डोळे घालून रुक्मिणी माता म्हटल्या, देवा परीक्षा घेतली माझी, पण मी पास झाले बरं का परीक्षेत. भगवान म्हटले हळू बोल, नापास झाली असती पण कॉफी चालली म्हणून पास झाली. तू काही पास व्हायची नव्हती. अगं नसते नामदेवराय भेटले तर कसला मालक कसला देव. वैजयंती माळ श्री वत्सलांश विष्णुदास रामायणी धाविली. अरे पतिव्रतेला मालक पाहण्याकरता देवाची बायको जरी असली तरी नामदेवरांच्या चरणावर डोकं टेकवावं लागतं. याला म्हणतात लाभ पायी उत्तम. जो कोणता असेल तो उत्तम असेल, म्हणून कोणाची पाय लाभाकरता धरू नका. हे तो एक संता ठाई. पायी शब्द आहे, लाभ पायी उत्तम. 2 ओव्या म्हणतो, पुढचं चरण महाराजांना सुपूर्द करतो. कोणाचे पाय धरावे याचा विचार सांगताना श्रुती स्मृतीचे अर्थ आपण जीवनी मूर्त वेदानुगामी सच्शील हा धर्मात्मा पुण्यवान श्रुती स्मृती अर्थ रूपश्यते शंपर गच्छयो. याचं चिंतन जसंच्या तसं श्रुती मातेतलं ज्ञानवर्णी ज्ञानेश्वरी सांगतात. बघा तुम्ही, श्रुती स्मृतीचे अर्थ जे आपण जीवनी मूर्त अनुष्ठाने जगात येत वडील जे हे तयाची आचरावी पावले त्यांचे पाय धरा. कशा करता? पावणे सात्विकी श्रद्धा चाले. एवढंच नाही हो, तो त्याची फळ ठेविले ऐसेलाही फळापर्यंत नेणारे, प्रसादापर्यंत नेणारे, लाभापर्यंत नेणारे एकच चरण आहे, ते म्हणजे हे तो एक संता लाभ पायी उत्तम. त्यांनी इतका महत्वाचा लाभ दिला, त्यांच्याबद्दल काही कृतज्ञतेची भावना. अभंगाचं 2रं चरण.
मनविता त्यांचे दास प्रिया सौरीना. एकदा संतांचं दास म्हणून घेतलं, होऊ नका कामटवाडीकर संतांचं दास, फक्त म्हणा तुकोबारे म्हटले, होऊ नका, काय बाबा तुम्हाला त्रास देऊ, पण म्हणू तर शकता ना, आम्ही ज्ञानोबारांचे दास आहे, आम्ही तुकोबारांचे दास आहे, आम्ही खंडेरायाचे दास आहे. दास व्हायला अडचण काय, पण कोणाला मालक होऊ वाटत, दास होऊ वाटत नाही. मालक होण्यात माणसं पुरुषार्थ म्हणतात, दास नाही व्हावं वाटत. दास होणं काही सोपं आहे बुवा, दास होणं मारुती राहायला विचारा. अरे दास होणं, त्या लखनजीवर दास होऊन सुद्धा आरोप केला. उभे पंचवटी सगळे हिंस्र प्राणी, पशु पक्षी कीटक दर्शनाला आलेले सीतामय्याच्या, सगळे प्राणी दर्शनाला यायचे मैयाच्या. दुपारची वेळ होती, मैया पोवडलेल्या होत्या. दुपारी थोडीशी वामकुक्षी घेतली पाहिजे माणसाने जेवण केल्यावर. दुपारच्या झोपेला वामकुक्षी म्हणतात. पण किती वेळाची ती? अर्ध्या तासाची. काही काही माणसं 12ला झोपता दुपारी, तर 5ला उठा, 5:30ला बायकोला म्हणतात चहा पाव. 5 तास तर रात्री झोपत नाही काही काही, त्याला वामकुक्षी म्हणत नाही. हे काय गाढवाची, जाऊ दे आता, माझ्याकडे शब्द नाही, जाऊ दे. वामकुक्षी मैया फोडलेल्या आणि वाऱ्याचा झोत आला, त्या हवेमध्ये मैयाचा पदर उडाला. दास किती कठीण आहे. तो जसा पदर उडाला, सगळे पाखरं पाहत होते, पक्षी कीटक हिंस्र प्राणी पाहत होते. लखनजी पुढे उभे. उडालेला पदर याला दिसत नाही का? ते पक्षी म्हटले, ते प्राणी म्हटले, अरे मैयाचा उडालेला पदर दिसत नाही. याच्याच मनात बहुतेक काहीतरी काळ आहे. इमानदारीनं दास्यत्व करूनही पाखरांनी, पक्ष्यांनी, प्राण्यांनी अंतःकरणात संशय निर्माण केला. भगवान म्हटले, यांच्या मनातलं काढलं नाही ते यांचा पूर्वग्रह दूषित होईल या दासाबद्दल. त्यांना काय माहिती हा कोण्या प्रतीचा दास आहे. हा माझा भाऊ नाही, हा उत्तम दास आहे. दास्यत्वामध्ये नाव घेतलं जाईल लखनजीचं. त्याच्या बायकोनं 14 वर्षाचा उपवास केला, कोण खाल्ला नाही उर्मिलेने. मालक उपवाशी जाते, दुधाचा ग्लास सुद्धा पित नाही. 14 तास लागले होते तिला. भगवंताचं चित्र काढलं होतं, हातात कला होती तिच्या. श्रीराम प्रभू एका बाजूला, जानकी मैया एका बाजूला. जानकी मैयाच्या चरणाजवळ आणि श्रीराम प्रभूच्या चरणाजवळ स्वतःच्या नवऱ्याचं, लखनजीचं चित्र काढलं होतं. शेवटचा फरश फिरवत होती राज्याभिषेकाचा. कारण काही काळ अगोदर श्रीराम प्रभूचा राज्याभिषेक चर्चा झाली. राज्याभिषेक नाही, रामाला वनवास.
जसा लखनजींनी उंच स्वरात बायकोला आवाज दिला, उर्मिले, तो नवऱ्याचा उंच स्वरातला आवाज ऐकून इतकी घाबरली की ते चित्रावर ब्रश ओढला गेला आणि ते चित्र बिघडलं. त्यावेळेला रडत होती. नवऱ्याला म्हणे, मालक, तुम्हाला काय गरज होती इतक्या उंच स्वरात आवाज द्यायची? तुमच्या एका आवाजाने माझं 14 तासाचं चित्र बिघडलं. उर्मिले, अगं काय करतं 14 तासाच्या चित्राला? माझ्या दादाचं तर 14 वर्षाचं चित्र बिघडलं. माझ्या वहिनीला, दादाला, आता मला सुद्धा वनवासाला जायचंय. दुधाचा ग्लास आणला तितक्या बघित तेवढ्यात दुधाचा ग्लास ओठाला लावणार भगवंतानं आवाज दिला. लखन, आवाज येता बरोबर तर ग्लास खाली पडला. नवरा 14 वर्षाकरता घराच्या बाहेर जातोय. पोटात अन्नाचा कण नाही, दूधही जात नाही. शपथ आहे उर्मिलेला तिच्या प्रेमाची, शपथ आहे तिच्या पातिव्रतेच्या धर्माची, शपथ आहे रघुकुलाची, शपथ आहे त्या मा मिथिलेची. जोपर्यंत माझ्या नवऱ्याचं 14 वर्षानंतरचं पहिलं पाऊल अयोध्येत पडत नाही तोपर्यंत अन्नाचा कण सुद्धा घेणार नाही. याला व्रत म्हणतात, याला दास्यत्व म्हणतात. हे आपण ऐकू शकतो, करू शकत नाही. म्हणून तुकोबारे म्हटले, करू नका बुवा, म्हणविता त्यांचे दास. तुम्ही फक्त म्हणून घ्या आम्ही दास आहे. आपल्या बस मधला खेळ नाही तो दास तू कर, आपल्याला करून इथं एक एकादशी होत नाही. 14 वर्षाचं काय, इथं 9 दिवस नवरात्रीचे उपवास करणारी बाई रागानं सासू पुढे टाकलं होते. पावीच्या पुण्याची गणना कोणा करा. तुम्ही रोजान बाया सांगा, मी शेतकऱ्याचा पोरगा आहे. मग कापूस बाया सांगा, तुम्ही रोजान बाया सांगा, बाया 4 टाईम पाणी ते 4 टाईम जेवायला बसले की 1 सव्वा तास आपण म्हणा उठणं मावशी, ऊन पायनं बापा, काय बोल सांग, किलो न बाया सांगा. पाणी पित नाही ते बाई, आपल्याला पाणी घेऊन घ्यावं लागते. हे घे पाणी पे, नाही तर तुम्हाला वावरात मरशील, विनाकारण मेली बेली तर कोणाला करेल हे पाणी मरीन तर लोक असं कापूस पाणी कोणा करा द्यायच्या पुण्याची गणना सांगा. सब छोटो की बाजार में पत्रों का व्यापार चल रहा दुनिया में. बोलता दास होणं सोपं नाही, मालक होणं सोपं आहे. संपली माझी वेळ, विषयी संपलाय, कीर्तनही संपलाय. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच होता. संपली कीर्तन संपली, हे काय गप्पा आणि तुझं इतका वेळ. महत्वाच्या काही गोष्टी प्रस्तावनेत सांगितल्या. निश्चित तरुणांनी घरी घेऊन जा. माझं नाही, ज्ञानोबा तुकोबारांच्या प्रमाणातून बाहेर आलेली तुम्हाला पुराव्यानिशी दिलेली काही वचन आहे तेवढी घेऊन जा. 5 गोष्टीचा प्रभाव सांगितला, त्या प्रभावात टिकून राहा. 2 वेळा सांगितले ज्ञानोबारांच्या प्रारंभी अदृश्य लाभाच्या दिशेने टिकून राहा. कोणाला लाभ मिळाला असेल तर जीवनातलं मोठं चरित्र तुम्हाला त्या माध्यमातून नामदेवरांनी दिलेलं सांगितलं, टिकून राहा. ज्यानं लक्षपूर्वक ऐकलं त्याला ते करेल. चला पुढं, विस्तार नको. मनात आलं, याच्या मनात काळय म्हणे काहीतरी लखनजीच्या, दास. भगवंताला वाटलं एकदा यांना दास कशाला म्हणतात सांगू. देवाने का पोपटाचं रूप घेतलं, पटकन मैयाचा पदर चोचीत धरला आणि चोचीनं पदर ओढला आणि खोचून दिला. मैयाला झोप लागली. तो पोपट ओढून गेला नाही, समोरच्या वटवृक्षावरती बसतोय आणि लखनजीला काय म्हणतोय, का रे बाबा तुझ्या मनात काळे का रे काही? जैसा मिना ते देखो नि बकू, ज्ञानोबांची भाषा आहे. का निदाना ते रंकू, श्री देखो नि कामको प्रवृत्ती धरी. तसं झाले का काही? भूमीचे मार्दव, सांगे कोंबाची लवलव, नाना आचार गौरव सुकुली नाचे. जल देखत शुद्धता उपजे, कामिनी देखत काम, शस्त्र देखत हिंसा उपजे, साधू देखत राम. तुला काय झालंय? ओढालेला पदर दिसत नाही का? मनात आला का तुझ्या काही? तू दास नाही का? दासाच्या मनात असं येऊ नये. लखनजीने दिलेलं उत्तर आहे का? आणि घरी जायची तयारी करा. लखनजीने दिलेलं उत्तर आहे, उत्तम दास आहे मी, काळजी करू नका. त्या राघोंना हात जोडून, राघो महाराज मला काय विचारता माझ्या अंतःकरणाची स्थिती? त्याला विचारा जो अंतःकरणात आहे. माता यस्य पतिव्रता, पिता यस्य सुचिरभूतो. अरे ज्याची माय पतिव्रता आहे, ज्याचा बाप सुचिरभूत आहे, ज्याच्या अंतरंगात
प्रभू रामचंद्राचं ध्यान आहे, त्याचं दास्यत्व जगातून कोणी जिसकवून घेऊ शकत नाही. इतका उत्तम दर्जाचा दास आहे. आपल्याला जमेल म्हणून करू शकत नाही आपण. म्हणून तुकोबारांनी पळवाट शोधली. मनविता म्हणू तर शकता ना तुम्ही की मी ज्ञानोबारांचा दास म्हणून जरी घेतलं तरी पुढे या सौरेना सगळ्या आशा अपेक्षा या संतांचे दिने कल्पतरू निधुने परिसा परी अगाध दिने चिंतामणी ठेंगणा असं काय देतील. कृपादान केले संती कल्पांती सरेना मनविता त्यांचे दास पुढे या सौरेना. कृपा वेगळी दान वेगळं, पण या कृपेचं दान संतांनी एकत्रित आणलं. कल्पचे कल्प निघून जातील. संतांनी दिलेलं संपणार नाही. ज्यांनी दिलं त्यांच्याच जोड राहू दे देवा. तुका म्हणे संत सेवा हिची देवा उत्तम. तेच आयुष्य करता बोललो. तुका म्हणे संतापायी आता जीव ठेविला निश्चय. तुका म्हणे संतापायी आम्ही आता तिथं जीव ठेवायला तयार आहे का? कारण हेची देवा उत्तम मनविता त्यांचे दास पुढे आस उरेना. झालेली सेवा चितकला आदिशक्ती मुक्ताबाईच्या चरणी सुपूर्द करतो. वाणीला विराम देतो. संतांचा ऐका तरच आयुष्यात लाभ मिळेल. अन्यथा कोणाचं काय ऐकता हो झुंबराबर झुमशारा बिनते याच्या बरोबर आपली खराबी. संतांचं नसालाच ऐकत तर परिणाम भोगायला तयार राहा. परिणाम काय? तो परिणाम तुम्हाला म्हटल्याशिवाय ते कीर्तन झाल्यासारखं तुम्हाला वाटणार नाही. वाट पाहून राहिले लोक. चुडबुड चुडबुड चालू झाली. तेव्हा वाटलं बिना म्हणायचा जातो का, बिना म्हणायचा जातो का. हाणायला बसला मला येतात नाही म्हटलं तुझा मुंगळा झाला तरी चालेल, पण पेनाला म्हटल्याशिवाय परिस्थिती झाली. आता ते काय माझ्या वडिलांनी थोडीच लिहिलेलं संत वचनातली काही बाहेर काढलेली वचन आहे. संतांचं ऐका आपलं भलं होईल. अन्यथा थोडा आवाज निघू द्या. हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही झालं हे जरी नाही झालं तरी दुसरा येईल. हे जरी नाही झालं एक गाडी दुसरं वेगळा जरा आनंद वैभव महाराज पाहणे सगळ्या Bye.
इथं किती नीट वागा, 40% समाज कायमच तुमच्या विरोधात असतो. काय लोड घेऊ नका, मी नाही घेत कोणाचा लोड. तुम्हाला काय वाटतं आम्हाला सगळेच माणसं आमचीच काही खोळी असंच म्हणतो, तू तुझी आग लाव, तुला काय आम्हाला जे येतं ते आम्ही भजनातला आनंद घेणारे, आम्ही आमच्या मस्तीत जीवन जगणारी माणसं आहे. आमच्या बाप दादाला माहिती आहे आम्ही काय करतोय काय. तू कुठं दिवा लावून राहायचं, मस्तीत राहायचं. कोणाकोणाचा ताण घेतात सांगा ना तुम्ही. किती अरे हसणं नाचणं काळाची गरज आहे. नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं. डोंगरे महाराज म्हणायचे नाचो हम संसार केले तो बहुत नाचते, नाचना ही भगवान केले नाचो. संसार कमी नाचना नाही पडेगा. लोकांतात नाचता आलं नाही, दरवाजा बंद करू नाचायचं, पण नाचायचं. गाई नाची उडे टाळ घेऊन रंगीने नाचायचं. उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने गाऊया नाचूया त्याच्याच करता गाऊ नाचू विठो तुझा करू अनुवाद. जिकडे पाहे तिकडे सर्वमय गोविंद. जिकडे पहाव तिकडे परमात्मा स्वरूप स्थिती ज्या दिवशी होईल निश्चित आपलं बल बोलल्याशिवाय राहणार नाही. आणि ते बल करण्याचं काम संत महात्मे करत असतात. ते आपले मायबाप आहे म्हणून त्यांचं दास्यत्व म्हणणं एवढंच आपलं कर्तव्य मानवी जीवनातलं आहे. तो म्हटले पुढे या सौरेना. एकदा तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो, श्री क्षेत्र मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यातला मुक्ताईनगर नावाचा एक तालुका आहे. ज्या शहराचं आधीचं नाव महदग्राम, सुंदरनगर, सुंदरग्राम, चांगदेव महाराजांच्या तपश्चर्येनं पवित्र असलेलं नगर. नंतर मोगल साम्राज्यामध्ये ते आदिलशहाने तिथं ताबा मिळवला. आदिलाबाद झालं, आदिलाबादचं अपभ्रंश इयदलाबाद झालं आणि जवळजवळ 27 वर्ष झाली त्या इयदलाबादचं नामकरण मुक्ताईनगर असं झालेलं आहे. जिथं विजेच्या कडकडाट असं मुक्ताबाई गुप्त झाल्या. कडाडली वीज निरंजनी जेव्हा मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली. आम्ही ज्यांच्याकडे राहिलो ते श्री गुरु वक्ते बाबा, त्या फडाचे गादीपती बाबा तर शांत झाले. मंदिराचा खूप मोठा विस्तार झालेला आहे. जवळजवळ पर्यटनाच्या माध्यमातून 100 करोड रुपयाच्या प्रोजेक्ट मधून आता भव्य दिव्य मंदिराचं काम चाललेलं आहे. 100 करोड पर्यटनाकरता आली, त्यातूनच आम्ही निधी वर वळवला आणि मंदिराचं काम उभं केलं. आता दगडी काम झालेले मंदिराचं. येणाऱ्या काळात देशाच्या पंतप्रधानांच्या हस्ते कलशारोहणाचा सोहळा होणार आहे. आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, एक दिवस का होईना त्या सोहळ्याला या. वर्षातून एक वारी तरी मुक्ताबाईची करत जा. ज्ञानोबारींची एखादी वारी कमी झाली तरी चालेल, मुक्ताबाईची करा. ज्ञानोबाऱ्यांना आनंद होईल बहिणीकडे गेल्याचा. मी तुम्हाला विश्वासानं सांगतो, तुम्ही 2-4 पावलं जर मुक्ताबाई करता घालत आलात तर संकट काळामध्ये तीच आदिशक्ती हजारो पावलं टाकत तुमच्या दारात तुमच्या मदतीला धावून येईल. अरे तिनं ठरवलं तर दगडाचं सुद्धा मंदिर होऊ शकतं. ही क्रांती मुक्ताबाईची. मुक्ताबाईने ठरवलं तरच ज्ञानदेवांची ताटी ओढून ज्ञानेश्वरी अमृतानुभव चांगले 65 निर्माण होऊ शकते. या गोर गरीब लेकरांच्या गळ्यातला हा टाळ हरिपाठाला शोभायमान नाही, केवळ कारण मुक्ताबाई आहे. मुक्ताबाईला विसरू नका. भव्य दिव्य आईसाहेबांचं आता 14 करोड रुपयाचं एक बोट मधून चांगदेव महाराजांच्या तपश्चर्येच्या ठिकाणी जाण्याचं काम चाललेलं आहे. 15 लाख रुपयाचा आता नवीन रथ मुक्ताबाईचा पुण्या शहरामध्ये बनतोय. आईसाहेबांची पालखी चांदीची, 10 किलोच्या चांदीच्या पादुका, भव्य दिव्य मंदिर. मुक्ताबाईचं जे काय ते वैभवात आहे, सगळं वैभवात आहे. फक्त अपेक्षा एवढी आहे, तुम्ही तिथंही एकदा पाहायला या. वर्षातून एक, तुमचा 1 रुपया सुद्धा नको. तुम्हाला काही दान करावं वाटलं ना, तुम्ही इथं देत जा. तुम्हाला काही मोठं करायचं असेल ते मंदिर सांभाळा, इथं द्या. आम्ही इथं यायचं तुमचं गोळा करून आमच्या गावात. हा इथंच बघा, इथं जे टिकवा. जिथं जे आहे तिथंच ते टिकलं पाहिजे. विनाकारण मी तुमच्याकडे यावं ना. फक्त अपेक्षा आहे तुम्ही वारीला मुक्ताबाईच्या या. तुमच्या या बालगोपालांना, या चिमुकल्यांना एकदा ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण करणारी माझी आई कोण आहे, ती मुक्ताबाई कोण आहे, या लेकरांच्या डोळ्याने त्याने गौर वर्णाची मुक्ताबाई, कोरड्या केसाची मुक्ताई, कोटी सूर्याचं तेज लखलखीत चेहऱ्यावर झळकत असलेली आई तुमची माझी पाहू द्या. ज्या दिवशी तुम्ही मुक्ताबाईकडे पाहाल, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. मुक्ताबाई चतुर्विधा जो जप करील सदा तो जाईल मोक्षपदा. सायुज्य संपदा पावेल विठोबार कुमार.
तुमच्याकडून एक 10 मिनिट शांततेची अपेक्षा आहे करा. एक या तरुणांनी मोठ्या अट्टहासाने नियोजन केलंय. 10 मिनिट जागेवरून कोणी हलू नका. 5-7 मिनिटातच उरकेल. मी उगं 10 सांगितलं. ज्यांना फारच घाई त्यांना जाऊ द्या. बिचारे आज ना उद्या ते जाणारच आहे की नाही. बाकी मात्र बसू ना. विठ्ठल जय जय